नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करते की कृपया तुम्ही लाईक करावं, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण बघत आहोत. मागच्या एपिसोडपर्यंत आपण अध्याय 15वा कंप्लीट केलेला आहे. आता या एपिसोडमध्ये अध्याय 16व्याला मी सुरुवात करते. श्रीमद भगवद्गीता अध्याय 16वा, दैवासुर संपद्वी भाग योग. श्री भगवान म्हणाले, श्लोक 1. अभय, शुद्ध, सात्विक वृत्ती, ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग यांची तारतम्याने व्यवस्था, दातृत्व, दम, यज्ञ, स्वाध्याय म्हणजे स्वधर्माप्रमाणे आचरण, तप, सरळपणा. म्हणजे काय की मनुष्यांमध्ये जे भेद घडतात त्याची कारण मीमांसा या अध्यायामध्ये केलेली आहे. श्लोक पहिल्यामध्ये भगवंतांनी दैवी गुण किंवा सद्गुण जे असतात ते काय काय आहेत त्याची यादी आपल्याला ते सांगत आहेत. तर श्लोक पहिल्यामध्ये बरेच सद्गुण भगवंतांनी सांगितलेत. श्लोक दुसरा पण मी वाचते आहे आणि मग एकत्रितपणे आपण प्रत्येकाचा अर्थ बघूया. श्लोक 2. अहिंसा, सत्य, क्रोध नसणं, त्याग म्हणजे कर्मफलत्याग, शांती, अपैशून्य म्हणजे काय उदार बुद्धी ठेवणं, सर्व भूतांचे ठाई दया असणं, हावरेपणा नसणं, मृदूपणा, लाज, अचापल म्हणजे रिकामे व्यापार सुटणं. श्लोक 3. तेजस्विता, क्षमा, धृती, शुचिर्भूतपणा, द्रोह न करणं, अभिमान नसणं हे गुण भारता दैवी संपत्तीत जन्मलेल्या पुरुषांना प्राप्त होतात. श्लोक 1 ते 3 मध्ये आपण जे दैवी संपत्ती गुण आहेत म्हणजेच काय सद्गुण जे आहेत ते या पुरुषांना लाभलेले असतात. आता श्लोक 1 ते 3 मध्ये जे 26 गुण भगवंतांनी सांगितलेले आहेत त्याचा आपण अर्थ बघूया. अभय, अभय म्हणजे संकटांना न घाबरता तोंड देणं. सत्व संशुद्धी म्हणजे काय निर्द्वंद्व अवस्था. निर्द्वंद्व म्हणजे आपले आयुष्य हे द्वंद्वांनी भरलेलं आहे, सुख दुःख, मान अपमान, तर त्याला आपण फेस करणं. 3. ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे चित्ताचं समत्व ठेवणं. 4. दान, अहंकार रहित योग्य दान करणं. 5. दम, इंद्रिय संयमन म्हणजे दम. 6. यज्ञ म्हणजे काय ज्याचा त्याचा स्वधर्म नीट पार पाडणं. 7. स्वाध्याय म्हणजे सतत प्रयत्नशील असणं. 8. तप, तपस्या किंवा जी काही सुखदुःख येतील त्यांना मनाची शांती बिघडून न देता सहन करणं. आर्जव म्हणजे सौजन्य. अहिंसा म्हणजे दुसऱ्याला उपद्रव किंवा त्रास न देणं. सत्य, कल्याणकारी सत्य. अक्रोध म्हणजे काय शांत राहणं. त्याग, काही गोष्टींवर पाणी सोडणं त्याचा आपण त्याग करणं असं म्हणतो. मनःशांती, मनाला जिंकणं. अपैशून म्हणजे चांगुलपणानं वागणं. दया, करुणा, ममता वगैरे. अलोपलोपुत्व म्हणजे काय लोभ नसणं. मार्दव, मृदूपणा. लज्जा, शास्त्र मर्यादा सांभाळणं. अचापल्य,
चंचलता नसणं, तेज म्हणजे सामर्थ्य, क्षमा म्हणजे दुसऱ्याला माफ करणं, धृती धैर्य, शौचम म्हणजे शुचिता, अद्रोहता म्हणजे फसवणूक न करणं, अमानित्व म्हणजे अभिमान नसणं. अशा प्रकारे श्लोक 1 ते 3 मध्ये 26 गुण दैवी संपत्तीमध्ये जन्मलेल्या लोकांना म्हणजे सद्गुण सात्विक गुण हे या पुरुषांना असतात. आता पुढच्या श्लोकांना आपण सुरुवात करण्यापूर्वी आद्य शंकराचार्यांचं चरित्र आपण थोडंसं बघूया. आद्य शंकराचार्य त्यांच्या दिग्विजय यात्रेमध्ये जगन्नाथपुरीला जाऊन पोचले, तेव्हा त्या मंदिरामध्ये जगन्नाथाची काष्ठमूर्ती तिथे नव्हती, तर त्या जागी शालिग्रामाची मूर्ती तिथे ठेवलेली होती. त्यांनी विचारल्यावर लोकांनी सांगितलं की इतर पंथीयांच्या लोकांना घाबरून काही होईल की काय या शंकेनं ती काष्ठमूर्ती चिल्का सरोवराच्या मध्ये अशी मध्यभागी खूप वर्षांपूर्वी पुरून ठेवलेली आहे. आणि त्या मूर्तीबरोबरच एक रत्नपेटी होती, ती सुद्धा तिकडे पुरलेली आहे. परंतु आता मात्र आम्ही शोध घ्यायला गेलो तर त्याचा काही ठाव ठिकाणा आम्हाला लागत नाही आहे. तेव्हा तुम्हीच जर तुम्ही काही याबद्दल सांगू शकाल तर आपल्याला खूप बरं पडेल. आद्य शंकराचार्य समाधिस्थ झाले, शांत झाले. शांत मनाने ते समाधिस्थ झाले आणि मग त्यांना असं जाणवलं की चिल्का सरोवराच्या पूर्वेच्या बाजूला ती काष्ठमूर्ती आहे आणि रत्नपेटी ही पूर्व किनाऱ्यावर एका वटवृक्षाच्या खालच्या बाजूला जमिनीमध्ये गेलेली आहे. त्याप्रमाणे गावकऱ्यांनी शोध घेतला आणि त्यांना काष्ठमूर्ती मिळाली आणि रत्नपेटिका पण मिळाली. मग आदि शंकराचार्यांनी काष्ठमूर्तीची विधिवत पूजा केली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करून जगन्नाथ मंदिरामध्ये ती स्थापन केली. रत्नपेटिका त्यांनी गावकऱ्यांच्या स्वाधीन केली. श्लोक 4. दंभ, दर्प, अभिमान तसंच हे पार्था, क्रोध, पारुष्य म्हणजे निष्ठुरपणा, अज्ञान हे आसुरी म्हणजे राक्षसी संपत्तीमध्ये जन्मलेल्यांना प्राप्त होतात. आसुरी संपत्तीचे लोक म्हणजे कोण की आत्ता आपण सगळे सत्व गुण बघितले, सात्विक गुण बघितले. आता त्याच्या विरोधात जे आसुरी म्हणजे वाईट वृत्तीचे, दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांचे काय दुर्गुण असतात ते भगवंत इथे सांगत आहेत. ते म्हणजे दंभ, दर्प म्हणजे स्वतःबद्दल अवास्तव अभिमान असणं, क्रोध असणं, निष्ठुरपणा असणं, अज्ञान हे आसुरी संपत्तीमध्ये जन्मलेल्यांना प्राप्त होतात. आता हे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक, दुष्ट, लोभी असे जे लोक असतात त्या बाबतीत एक छोटी कथा मी तुम्हाला इथे सांगते. महाभारतामध्ये पांडवांचा दिग्विजय झाला आणि धर्मराजानं राजसूय यज्ञ करायचं ठरवलं. त्यांच्या इंद्रप्रस्थ राजधानीमध्ये त्यांनी बऱ्याच राजे लोकांना, ऋषीमुनींना, कौरवांना, द्रोणाचार्य, भीष्म या सगळ्यांना आमंत्रित केलेलं होतं. राजसूय यज्ञ पार पाडला आणि मग त्यानंतर अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा असा धर्मराजाला प्रश्न पडला. तेव्हा पितामह भीष्म म्हणाले की अर्थातच
भगवान श्रीकृष्णांना तू अग्रपूजेचा मान दे. धर्मराजाच्या मनात सुद्धा तेच होतं आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना सिंहासनावर बसण्याची विनंती केली. तेवढ्यात काय झालं की कौरवांच्या बाजूचा जो शिशुपाल राजा होता, चेदी देशाचा राजा, त्याला हे काही सहन झालं नाही बरं का. की सगळे राजे महाराजे सोडून भगवंत श्रीकृष्णांना मान द्यावा. तो चिडला आणि तो नाही ते अपशब्द भगवंतांना बोलू लागला. जरी भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वराचे अवतार होते तरीसुद्धा फारच थोड्या लोकांना त्यांचं हे सामर्थ्य आणि त्यांचं हे अवतार रूप हे ज्ञात होतं. शिशुपाल एकदम खवळून म्हणाला, हा तर साधा गुराखी राजासुद्धा नाही आहे, मग याला का अग्रपूजेचा मान देता तुम्ही? नाही ते बोलू लागला. तेव्हा मग त्याचे 100 त्याचे अपशब्द पूर्ण झाल्यानंतर तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण शांत होते. पण जेव्हा 100वा अपशब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडला तेव्हा मात्र त्यांनी सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक उडवलं. त्याचं कारण असं होतं की शिशुपाल जेव्हा जन्मला तेव्हा त्याला 3 डोळे आणि 4 हात असं त्याला व्यंग झालेलं होतं. परंतु जो मनुष्य, जो व्यक्ती या बाळाला मांडीवर घेईल आणि त्यामुळे त्याचे हे जास्तीचे 2 हात आणि एक जास्तीचा डोळा गळून पडेल, त्याच्याच हातून त्याचा पुढे वध होईल अशी आकाशवाणी झालेली होती असं महाभारत सांगतं. त्यामुळे आता शिशुपाल हा कुणाचा मुलगा? तो चेदी देशाचा राजा दमघोष आणि श्रुतश्रवा. आता ही कोण होती? तर ही कुंतीची बहीण होती. तर दमघोष आणि श्रुतश्रवा यांचा मुलगा हा शिशुपाल. तर एकदा या शिशुपाल बाळाला भेटायला श्रीकृष्णसुद्धा, तेव्हा ते बालच होते, ते आले. त्यांनी मांडीवर घेतल्या क्षणीच याचा 3रा डोळा आणि 2 हात गळून पडले. पण त्याचबरोबर त्याच्या मातेला कळून चुकलं की आता याच्या हातूनच पुढे कदाचित बाळाचा वध होऊ शकेल. तिनं त्याला विनंती केली की शिशुपालाचा वध तू करू नको. तेव्हा त्यांनी शांतपणे सांगितलं, जर तो व्यवस्थित वागला, सात्विक मार्गानं चालला तर उगाच कुणाला कशाला मारू मी, मला मारायची गरजच होणार नाही. पण जर त्यांनी 100 अपराध त्याचे जर पूर्ण झाले तर मात्र मला त्याला मारावं लागेल. आणि आज नेमके 100 अपशब्द भर सभेमध्ये तो भगवंतांना त्यांच्या मनाला लागेल असे अपमानाचे शब्द बोलत होता. म्हणून मग नाईलाजानं भगवंतांना चक्र घेऊन त्याला मारावं लागलं. श्लोक 5. यापैकी दैवी संपत्ती मोक्षदायक आहे. अर्थातच ती मोक्षदायक आहे, कारण सर्व सात्विक गुणांनी भरलेलं जेव्हा मनुष्य धर्मशील वागणूक करतो तेव्हा त्याला मोक्षप्राप्ती होते. आणि आसुरी बंधदायक आहे असं समजतात. हे पांडवा, तू दैवी संपत्तीमध्ये जन्मलेला आहेस, तू शोक करू नकोस. श्लोक 6. या लोकामध्ये 2 प्रकारचे प्राणी उत्पन्न होतात, एक दैव आणि दुसरा असुर. पैकी दैव प्रकारचे वर्णन मी तुला विस्तारानं सांगितलं. आता पार्था, असुर प्रकारचे वर्णन मी सांगतो ते. श्लोक 7. प्रवृत्ती म्हणजे काय करावं, निवृत्ती म्हणजे काय करू नये हे असुर लोकांना कळत नाही.
मनाचा शुचिरभूतपणा म्हणजे स्वच्छपणा, शुद्धता किंवा आचार अगर सत्य हे त्यांच्यातही वसत नसतात. म्हणजे पावित्र्य, मांगल्य, मनाची शरीराची शुद्धता, शुद्ध विचार हे त्यांच्या जागी संभवत नाहीत. श्लोक 8. हे आसुरी लोक सर्व जग हे कसं समजतात, तर ते असं समजतात की हे सगळं असत्य आहे. अप्रतिष्ठ म्हणजे काय, निराधार आहे. अनिश्वर म्हणजे काय की परमेश्वर वगैरे कोणीसुद्धा याचा निर्माता पोषणकर्ता नाही. अपरस्पर संभूत म्हणजे काही त्याला सृष्टीचा क्रम आहे, काही काही गोष्टी क्रमाने घडलेल्या आहेत. या कोणत्याही गोष्टीवर त्यांची श्रद्धा नाही बरं का. त्यांना फक्त एकच माहिती आहे, या जगाचा आणि आपला आयुष्याचा अर्थ काय, तर कामाखेरीज म्हणजे कामना वासना यांच्याखेरीज, विषय उपभोगाखेरीज त्याचा दुसरा हेतू काय असणार असं ते विचारत असतात. श्लोक 9. अशा प्रकारची दृष्टी स्वीकारून अल्पबुद्धीचे हे नष्टात्मे दुष्ट लोक क्रूर कर्म आचरित जगाचा क्षय करायला उत्पन्न होत असतात. म्हणजे जगासाठी ते काही चांगलं कार्य तर करतच नाहीत, पण त्यांच्यामुळे जगामध्ये विनाश कसा होईल हे ते बघत असतात. श्लोक 10. कधीच पुरा न होणाऱ्या कामाचा म्हणजे विषय उपभोग इच्छांचा आश्रय करून दंभ, मान, मद म्हणजे केवळ मी 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 आणि मी, माझं स्वार्थ, माझ्या इच्छा, माझ्या कामना या पलीकडे दुसरं जग नाही. मान, मद, अभिमान केवढा स्वतःबद्दलचा यांनी व्यापलेले हे आसुरी लोक मोहानं खोटे नाटे ग्रह म्हणजे भलभलत्या कल्पना मनात धरून घाणेरडी कामं करण्यास प्रवृत्त होत असतात. धर्मानं, नीतीनं ज्या मर्यादा घातल्यात त्या त्यांना कधीच मान्य होत नाहीत. चौकटीमधलं कार्य लोकांच्या भल्यासाठी तर विसरूनच जा, पण जे न्याय नीतिमत्तेने वागायला हवं ते सुद्धा ते सगळं धुडकावून लावतात. श्लोक 11. तसेच आमरणांत सुखोपभोगाच्या अगणित चिंतेनं ग्रासलेले केवळ माझं सुख, मला आयुष्यभर प्रत्येक दिवसेंदिवस कसं सुख मिळेल, कसं मला सगळ्यांचा उपभोग घेता येईल, या अगणित चिंतेनं ग्रासलेले, कामोपभोगात गढून गेलेले आणि तेच काय ते सर्वस्व आहे, त्याच्या पलीकडे काही बाबा विश्व आहे, मांगल्य आहे, पावित्र्य आहे, काही चांगलं वागावं, सात्विक वागावं, भलं वागावं यामुळे कन्सेप्टच त्यांच्यामध्ये नसतात. असे ते वागत असतात. श्लोक 12. शेकडो आशापाशांनी बद्ध झालेले, कामक्रोधपरायण होऊन सुखोपभोगार्थ अन्यायानं, हे महत्त्वाचं आहे, एकदा मला मोह पडत गेले, लोभ वाढत गेला की मग केवळ माझ्या कष्टाने जे मिळतं त्याच्यात मी संतुष्ट राहत नाही आणि माझा लोभ वाढून आसुरी वृत्ती वाढायला लागतात. लोकांचं बळकावण्याची सुद्धा इच्छा मनामध्ये यायला लागते आणि अन्यायानं दुसऱ्यांचं जे न्याय हक्क आहे तो लाथाडून जे आहे ते ओरबाडणं दुसऱ्यांचं, ही वृत्ती मनामध्ये तयार होते. अन्यायानं पुष्कळ अर्थसंचय करण्याची ते हाव बाळगायला लागतात. श्लोक 13. मी आज हे मिळवले, उद्या ते मनोरथ प्राप्त करीन, हे धन माझ्याजवळ आहे आणि पुन्हा तेही माझे होईल. म्हणजे माझं तर आहेच, पण तुमचं जे आहे ते पण माझंच, मी ते बळकावणार, अशी वृत्ती मनामध्ये येते. श्लोक 14.
हा शत्रू मी मारला, दुसरे सुद्धा मारीन. मी ईश्वरच आहे साक्षात, मीच उपभोग घेणारा, मी सिद्ध, मी बलाढ्य. मी कोण म्हणून काय मला विचारता, माझ्यासारखा मीच आहे. मीच काय तो बलिष्ठ. श्लोक 15. मी संपन्न, मी कुलवान, माझ्यासारखा दुसरा आहेच कोण. मी यज्ञ करीन, मी दान देईन, मी चैन करीन. याप्रमाणे अज्ञानानं मोह पावलेले हे लोक असतात. श्लोक 16. अनेक प्रकारच्या कल्पनांनी भ्रमलेले, मोहाच्या जाळ्यात गुरफटलेले, विषय उपभोगात आसक्त झालेले हे आसुरी लोक घाणेरड्या नरकात पडतात. का? कारण तो लोभ हळूहळू इतकी अमर्याद होतो की काय चांगलं आहे, काय न्याय्य आहे, हा विवेक त्यांचा संपून जातो आणि केवळ आपल्याच कष्टामध्ये जे मिळतं त्याच्यामध्ये संतुष्ट न राहता आता ते दुसऱ्यांची वैभव, दुसऱ्यांची सत्ता ते बळकावायला लागतात. श्लोक 17. आत्मश्लाघी, ताठ्यानं वागणारे, धन आणि मान यांच्या मदानं युक्त झालेले हे आसुरी लोक डांभिकपणानं शास्त्रविधी सोडून देऊन केवळ नावाचे यज्ञ करत असतात. म्हणजे केवळ लोकांना आपल्या संपत्तीचं, आपल्या वैभवाचं दर्शन देण्यासाठी आणि ढोंगीपणानं ते त्यातले जे शास्त्रविधी आहेत ते अजिबात धुडकावून लावून केवळ दंभ, दर्प, अभिमान दाखवण्यासाठी त्यांचे यज्ञ या पूजा अर्चा चालू असतात. श्लोक 18. अहंकारानं, बलानं, दर्पानं, कामानं, क्रोधानं फुगून जाऊन आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या देहामध्ये असणारा जो परमेश्वर मी त्याचा द्वेष करणारे आणि निंदक, त्याला काही पडलेलीच नाही. तो तर म्हणतो हे जग केवळ उपभोग घेण्यासाठी आहे. परमेश्वर कुठला आणि कोण काय, या जगाचा कोणी निर्माता नाही. परमेश्वर मी मानत नाही. सात्विक कर्मांवर माझी विश्वास नाही. पाप पुण्य मला माहिती नाही. माझ्या मनाला येईल तसं मी माझं आयुष्य माझ्या टर्मप्रमाणे जगणार. श्लोक 19. अशुभ कर्म करणाऱ्या या द्वेष्ट्या आणि क्रूर नराधमांना या संसारातील आसुरी म्हणजे पाप योनीमध्ये मी नेहमी टाकत असतो, नरक योनीमध्ये. श्लोक 20. हे कौंतेया, याप्रमाणे जन्मोजन्म आसुरी योनीच प्राप्त होऊन हे मूर्ख लोक माझ्याकडे कधीच न येता अखेर अधोगतीला जातात. म्हणजे कायमच त्यांच्या प्रवृत्तीतून, आसुरीपणातून, दुष्टपणातून, लोभीपणातून ते कधी बाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला त्यांची गती ही पापयोनी ठरते. श्लोक 21. काम, क्रोध, लोभ असे 3 प्रकारचे नरकाचे द्वार असून नरकाचं द्वार म्हणजे काय, थोडक्यात त्याचं सारांश काय आहे की काम, क्रोध, लोभ हे जेव्हा तुमचे मर्यादा बाहेर वाढायला जातात, तुमच्या स्वकष्टावर तुम्ही जे मिळवता, थोडाफार लोभ ठेवता, त्यासाठी स्वतःचे कष्ट तुम्ही देता, मर्यादित धर्माच्या चौकटीत राहून, नीतिमत्तेच्या मर्यादेमध्ये राहून आपण जेव्हा उपभोग घेतो तेव्हा तो धर्मशील आणि संमत असतो. परंतु आसुरी लोक याच्या मर्यादाच्या बाहेर जातात. समाजाच्या भल्यापुऱ्याचा काही विचार नाही, स्वतःखेरीज कुणाचाही विचार नाही. असं जेव्हा ताळतंत्र सुटतं तेव्हा ते काम, क्रोध, लोभ हे नरकाचे द्वार असून आपला नाश करणारे आहेत. म्हणून
या तिघांचा त्याग करावा. श्लोक 22. हे कौंतेया, या 3 तमोद्वारामधून अंधकारमय अशा द्वारातून का? कारण ती द्वारं अशी आहेत की जेवढं तुम्ही आतमध्ये जाल तेवढा त्या अंधार गुहेमध्ये तुम्ही फरफटत जायला लागाल. या 3 तमोद्वारातून सुटला म्हणजे मग मनुष्य आपलं ज्यात कल्याण आहे ते आचरण म्हणजे तसं तो वागायला लागतो आणि नंतर तो उत्तम गतीला जातो. म्हणजे भगवंत इथे आशा करतायत की या आसुरी लोकांचं जे त्यांनी जीवनदशा करून घेतलेली आहे ते कधीतरी भानावर येऊन या नरकद्वारातून त्यांनी सुटावं आणि चांगल्या मार्गाला लागावं. श्लोक 23. जो शास्त्रोक्त विधी सोडून मनाला वाटेल ते करू लागला त्याला सिद्धी मिळत नाही, सुख मिळत नाही आणि उत्तम गतीसुद्धा नाही. आता शास्त्रोक्त विधी हा गीताकालीन शब्द आहे, पण आपण काय अर्थ घ्यायचा की आता आपल्या देशाला राज्यघटना आहे, नीती नियम आहेत, कायद्याने घातलेली बंधनं आहेत, ते सगळे विधी नियम व्यवस्थितपणे पाळून उत्तमपणे नागरिकत्व पार पाडून आपल्याला व्यवस्थितपणे वागायचं आहे. श्लोक 28. तस्मात कार्य व्यवस्थितीचा म्हणजे काय? कार्य व्यवस्थिती म्हणजे कर्तव्य कोणतं, मी काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, काय करायला नको, या सगळ्याचं भान ठेवायला हवं. जबाबदारीनं मी माझ्या समाजामध्ये वागायला हवं. याचा निर्णय करायला तुला शास्त्र प्रमाण मानलं पाहिजे. आपली वागणूक धर्मशील असावी, नीतीसंपन्न असावी, कायद्याच्या चौकटीमध्ये ती बसणारी असावी. दुसऱ्याला त्यापासून त्याची हानी पोचता कामा नये. शास्त्रात काय सांगितलं आहे म्हणजे नीती नियम, विधी, कायदे, धर्म यांना काय त्यांनी सांगितलं आहे ते समजून घेऊन बरं का, ते व्यवस्थितपणे समजून घेऊन समाजामध्ये राहतोय. मी काय एकटी जंगलामध्ये राहत नाही आहे, माझ्या मनाला वाटेल तसं वागावं. समाजामध्ये राहते तर लोकांचा विचार करणं आणि त्यांना त्रास होईल असं माझ्याकडनं वर्तन घडता कामा नये. मी जो काही पैसा वैभव मिळवीन तो नीतिमत्तेने मिळवेन हे भान मला ठेवणं गरजेचं आहे. याप्रमाणे या लोकी कर्म करणं तुला योग्य आहे. म्हणजे भगवद्गीता समाजातील नीती व्यवस्थेचं सुद्धा आपण प्रत्येकानं भान कसं ठेवायला पाहिजे हे ती आपल्याला समजावून सांगते. इथे अध्याय 16 श्लोक 24 झाला आहे. 24व्या श्लोकानंतर अध्याय 16 इथे आता समाप्त होत आहे आणि माझा एपिसोडसुद्धा मी इथे समाप्त करत आहे. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. नमस्कार.